श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। मित्रांनो, स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती जर का आपल्याला घ्यायची असेल, म्हणजे आपण स्वामी सेवक आहोत, आपल्याला तर ही प्रचिती दररोजच होते। पण जे नवीन आहेत, ज्यांनी अजून स्वामी सेवा केलेली नाही आहे, ज्यांना अनुभव नाही, असे कोणी ज्यांना बघायचं असेल की खरंच स्वामी आहेत का, की स्वामी सेवक स्वामी भक्त आपल्या मनाने बोलतात, अशांना जर का स्वामींची प्रचिती घ्यायची असेल की स्वामी आपल्या मनातलं ऐकतात, स्वामी आपल्यासोबत चालतात, अशांना जर का स्वामींची प्रचिती घ्यायची असेल, एकच करायचं, तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुमच्या देवाला जे काही प्रश्न विचारायचे असतील, जे काही तुमचं दुःख सांगायचं असेल, सगळं आपल्या मनात जमा करून फक्त स्वामींच्या फोटोसमोर उभे राहा। तुम्हाला कोणत्याही मंदिरात जायची गरज नाही आहे, कोणत्याही मठामध्ये सुद्धा जायची गरज नाही आहे। जर का तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो जरी नसेल ना, मोबाईलवरती जरी स्वामींचा फोटो तुम्ही पाहिला आणि फोटोला बघून तुम्ही असं मनात ठरवा की मला स्वामींना खूप सारं काही सांगायचं आहे आणि बघू स्वामी माझ्या मनातलं ओळखतात का। फक्त जाऊन फक्त त्या फोटोसमोर तुम्हाला उभं राहायचे आणि सांगण्याचा प्रयत्न करा की माझं दुःख, आयुष्यात हे दुःख आहे, ते दुःख आहे, बघा तुम्हाला काय प्रचिती येते। मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्या फोटोसमोर उभे राहाल ना, किंवा तो मंदिरात जाशाल स्वामींना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी, ज्यावेळी तुम्ही स्वामींकडे बघशाल, स्वामींच्या चेहऱ्याकडे बघशाल, स्वामींच्या समोर जाऊन उभे राहाल ना, त्या क्षणी अक्षरशः तुम्ही सगळं काही विसरलेले असणार आहे की तुम्ही नक्की काय सांगायला आले होते, तुम्हाला सांगायचं काय होतं। तुम्ही तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या घेऊन आले होते की स्वामींना मी सांगणार, हे चांगलं करा, ते चांगलं करा, आणि त्यावेळी तुम्हाला काहीच आठवणार नाही, तुम्ही फक्त स्वामीमय झालेले असणार। हा स्वामींचा चमत्कार आहे, कारण की स्वामी स्वतःच बोलतात, एकदा का तुम्ही माझ्याजवळ आलात तर तुमचे जे काही संकट आहेत, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, माझ्याजवळ सोडून द्या। थोडक्यात माझ्याजवळ सोडून द्या म्हणजे विसरून जा, ते स्वतःच तुम्हाला विसरायला लावता। म्हणजे स्वामींसमोर जेव्हा आपण उभे राहतो आपल्या अडचणी घेऊन की मी स्वामींना हे सांगल, ते सांगल, हे असं चाललंय, ते तसं चाललंय, हे ठीक करा, ते ठीक करा, मला हे पाहिजे, ते जेव्हा आपण जातो आणि स्वामींच्या समोर उभे राहतो ना मित्रांनो, तेव्हा आपण स्वामींचं दर्शन घेतो, तेव्हा अक्षरशः आपण सगळं विसरलेलं असतो आणि आपण फक्त आपल्याला सुचतच नाही मी काय बोलायला आलो। ही स्वामींची जादू आहे, कारण की स्वामींचं हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात ना, तुम्ही माझी मुलं आहात, तुमचं जे काही